भाई हात सोडा. तुमचा काय संबंध? तुम्ही कशाला मध्ये पडताय? माझा काय संबंध हे तुला सांगण्याची मला गरज वाटत नाही. जिच्यावर तू हात उगारलायस ती एक स्त्री आहे आणि कुठल्याही स्त्रीच्या अंगाला हात लावण्याआधी 10 वेळा विचार कर. निघून जायचं. निघून जा, नाहीतर काय? ओ बाई, चल निघ. बरं झालं भेटलीस. चल माझ्या बरोबर. नाव नोंदवलं म्हणून त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आज मला. अहो जी बाई स्वतःच्या सुनेचे लग्न आधी नीट चौकशी करू शकत नाही, ती बाई आमच्या मुलांच्या स्थळांची काय चौकशी करणार हो? सांगा ना. काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला फक्त एवढंच म्हणायचंय, ज्या मुलीचे अश्लील फोटो काढले गेले त्यावरून एवढं मोठं रामायण घडलं, जिने आपल्या घरादाराच्या दवाट्यावर मांडली, ती मुलगी केतकरांची सून असावी. काय म्हणायचं याला? जोपर्यंत तुझ्या हातात मीडिया आहे तोपर्यंतच तू तुझ्या मैत्रिणीला मदत करू शकशील. चॅनलचं सोडून दे, तू तुझ्या मैत्रिणीला मदत कर, तिचा इंटरव्ह्यू घे आणि तुझी नोकरी टिकव. आपल्या नीरजाला लोक बघायला येणार आहेत, गोखले म्हणून. घरात काय चाललंय आणि तू? म्हणूनच आजच उरकून पाहिजे सगळं. खरं तर ते काल येणार होते, पण कालचा तो प्रसंग पाहिला आणि मीच त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं. कशाला बोललोस तू त्यांना? असं करण्याचा कोणाचाच मूड नाही आता. त्यात मनूही घरी नाहीये. म्हणूनच आज बोलावलंय त्यांना. अरे ती दिसली आणि तिला त्याने ओळखलं तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर कोण? त्यापेक्षा आजच सगळं उरकलेलं बरं. स्त्री स्वातंत्र्यावर भाषण ठोकणाऱ्या, स्त्रिया होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शिरात तणाणून बोलणाऱ्या खूप पाहिल्यात मी. पण प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर न आवडता कृती करणारे तूच मनू. आणि तुझ्यासारख्या खूप मोजक्या. आय एम प्राऊड ऑफ यू. मी स्त्री आहे हे अभिमानानं सांगता येईल असं काहीतरी केलंयस तू. मनस्विनी तुमची सून आहे हे सगळ्यांना कळलंय. त्या दिवसापासून सगळे विचित्र रिॲक्ट होत आहेत. नोंदवलेली नावं भराभर काढत आहेत. 3-4 जण तर आधीच नावं काढून घेऊन गेले. या सगळ्याला कारण तुमच्या सुनेनं कोर्टात दिलेली साक्ष. कुठं गेली असेल पोर? कुठं शोधायचं आता हिला? सुरेखाचं चुकलंच. तिनं असं बोलायला नको होतं मनूला. सुरेखाचं तरी काय चुकलं? सगळी परिस्थितीच आपल्या विरुद्ध आहे तर तू जीवाचं काही परवाईट करून घेतलं नशील. आता सगळ्यांना कळलंय की मनस्विनी केतकरी माझी सून आहे म्हणून, आणि अचानक माझं विवाह मंडळ वाईट ठरलंय. पाहिलंच हे असं होतं म्हणून फार मोक देऊ नये. तुम्ही फार घाई केलीत लग्नाची. तुला जर असं वाटत असेल ना मनू की तू एकटी आहेस तर तो तुझा गैरसमज आहे. कारण ज्यांनी सोसलंय, ज्यांचं शोषण झालंय, अशा माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया आज तुझ्या पाठीशी उभ्या आहेत. तुम्ही काय म्हणालात? तुम्ही बद्दल बोलत होता? तुमच्या बाबतीत काय घडलंय? काही विशेष नाही का? बोलू आपण त्याच्याबद्दल कधीतरी.